तुम्हाला काही इथे मागायचं असेल तर काही मागा म्हणतात. कनाशीच्या ब्राह्मणावर स्वामी प्रसन्न झाले होते, तेव्हा कनाशीच्या ब्राह्मणालाही स्वामी म्हणतात की बाई तुम्हाला येथे काही मागायचे का, मागा. आपल्याला काय स्वामींना काय मागावं काय नाही मागावं हेही कळालं पाहिजे. स्वामींना तो कनाशीचा जो ब्राह्मण आहे त्याने स्वामींना मागितलं की मला सुने हाती तक्र भातू द्यावा, सुने हाती मला ताक द्यावं. त्या ब्राह्मणाचं लग्न झालेलं नसतं, त्यामुळे त्याला सुनेच्या हाताने ताक भात द्यायचं म्हटलं तर त्याचं लग्न होणं गरजेचं आहे. आणि लग्न झाल्यानंतर त्याला सुनेच्या हाती ताक भात पाहिजे ना, मग त्याला मुलगा होणं गरजेचं आहे. त्याला मुलगा पण झाला पाहिजे. मुलगा झाल्यानंतर त्याचं लग्नही झालं पाहिजे, म्हणजे सून आली पाहिजे. आणि मग घरामध्ये दूध ताक आणि भात पाहिजे, तक्र भात. मग त्या ताक मिळण्यासाठी त्याच्या घरी गाई म्हशी पण असायला पाहिजेत. आणि शेतीत जे धान्य जे धान आहे, तांदूळ भातासाठी जे ते पिकवण्यासाठी शेती पाहिजे. म्हणजे त्या ब्राह्मणाने एका शब्दामध्ये त्या स्वामींना किती मागितलं, सुने हाती तक्रू भात द्यावाजी, सुनेच्या हाताने ताक भात द्यावं. स्वामी त्यांना सांगतात की तुम्हाला हे कर्मवश मिळणारच आहे, परंतु तुम्ही दुसरं काहीतरी मागा, तुम्हाला हे तुमच्या कर्मवश मिळणारच आहे. परंतु तो ब्राह्मण म्हणतो नाजी ना माझी हेची वावाजी, माझी हेची वावाजी. स्वामी त्यांना 3 वेळेस सांगतात की तुम्हाला दुसरं हे कर्मवश मिळणारच आहे, परंतु तुम्ही दुसरं काहीतरी मागा. तरी तो नाही म्हणतो, नाजी माझं हेची वावाजी, माझी हेची वावाजी. तसं या ठिकाणी स्वामी लहामाईसा मातेवर प्रसन्न झाले आणि स्वामी लहामाईसा माताला म्हणतात की तुम्हाला मागा काय मागायचे, त्या तुम्हाला काही दूध तूप काही पथ्य पाणी काही हवं आहे का. तेव्हा लहामाईसा माता म्हणतात की नाजी माझं दूध न लगे, माझं तूप न लगे, माझं आपुल्या श्री चरणाचे चरण उदक द्यावेजी. आणि मग स्वामी त्या ठिकाणी बायसाच्या हातून लहामाईसा मातेंना चरण उदक देतात. आणि रोज जो त्यांचा जो उपहार होतो त्यामधून थोडासा उरलेला जो प्रसाद आहे तो लहामाईसा मातेला दिला जातो की तेच माझं पथ्य आहे, तेच माझं पथ्य पाणी आहे असं सांगतात. आणि मग या ठिकाणी स्वामी त्या लहामाईसा मातेला रोज प्रसाद आणि चरणोदक पाठवतात. हा जो कार्यक्रम आहे, हा मंदिर उद्घाटन सोहळा, हा घडीले ते शिरसाळा होते. या स्वामींनी सांगितलेल्या दृष्टांताप्रमाणे हा कार्यक्रमही त्याच पद्धतीने झालेला आहे. घडीले ते शिरसाळा होती म्हणजे जो पाषाण आहे, जो पाथरवट आहे, जो पाषाणाचा जाणकार आहे, जो मूर्ती बनवतो तो त्या पाषाणाला छन्नी लावतो आणि हातोडीने घाव घालतो. परंतु त्या पाषाणाला छन्नीवर हातोडीने घाव घातल्यानंतर ती छन्नी उसळून पडते. तो जो दगड आहे तो कडक असतो, त्याचं काही घडलं जात नाही. मग तो पाथरवट काय करतो, त्या पाषाणावर कोळे जाळतो. कोळे जाळल्यानंतर त्याच्यावर कुळीथाचं, कुळीत म्हणजे आमच्या इकडं त्याला हुलगे म्हणतात, तुमच्या इकडं काय म्हणतात, कुळीत. त्या कुळीथाचं पाणी शिंपडतो आणि मग नंतर त्याच्यावर तो कोळे जाळतो. कोळे जाळल्यानंतर मग तो पाषाण नरम होतो आणि मग त्या पाषाणाला तो पुन्हा छन्नी लावतो आणि छन्नी लावल्यानंतर त्याच्यावर तो हातोडीने घाव घालतो. हातोडीने घाव घातल्यानंतर त्याचे छरे उडतात, थोडे थोडे तुकडे उडतात आणि मग तो पाथरवट त्या पाषाणाला त्याला जसा हवा तसा त्याच्या मेहनतीने, त्याच्या कष्टाने, त्याच्या कुशलतेने तो त्याला जशी हवी तशी मूर्ती बनवतो आणि त्या मूर्ती बनवतो आणि त्याच्यामधून एक सगुण असं रूप साकार करतो. परंतु या क्रियेमध्ये घडणारा आणि घडविणारा या दोन्हीही महत्वाचे आहेत. घडविणारा जो आहे त्याची जिद्द महत्वाची आहे आणि घडणारा जो आहे त्याची निष्ठा महत्वाची आहे. आणि हे दोन्हींचा जेव्हा मेळ जमतो तेव्हा त्या मूर्तीचा खेळ जमला असं म्हणून समजा. त्या मूर्ती त्यामधून तयार होते. तसंच या कार्यक्रमामध्ये आंबेवडगाव निवासी जे बाबाजी ते आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्या बाबाजींच्या प्रेरणेमधून आणि माझे गुरुवर्य आरणगाव निवासी श्री मोठे बाबाजी यांच्या अथक प्रयत्नातून आणि त्यांना सर्व साधू संत जे सद्भक्त आहेत, वासनिक आहेत, त्यांनी या कार्यक्रमाला
या मंदिर बांधण्यासाठी खूप खूप कष्ट घेतले, खूप प्रयत्न केले आणि खूप सहकार्य केले आणि या सहकार्यामधून हे मंदिराचे उद्घाटन झाले आहे. मंदिर उभं राहिलेलं आहे आणि हा कार्यक्रम रूपी वटवृक्ष ही तुमच्या सर्वांच्या सहकार्यामधून उभं राहिलेलं आहे. आणि तुमच्या सर्वांचं सहकार्य म्हणजे एक प्रकारचं ते समर्पण आहे की तुमच्या सर्वांच्या समर्पणातून, तुमच्या सर्वांच्या सहकार्यामधून हा कार्यक्रम उभा राहिलेला आहे. तसंच सर्वांचं तसं समर्पण सर्वांना असायलाच हवं, सर्वांना व्हायलाच पाहिजे कसं, आणि समर्पण करायलाच पाहिजे, केलंच पाहिजे समर्पण. त्याशिवाय परमेश्वर भेटत नाही आणि त्याशिवाय परमेश्वराची जवळीकही होत नाही. जसं शिवाजी महाराजांनी त्यांच्या स्वराज्य स्थापन करण्यासाठी जे मेहनत कष्ट घेतले, जी जिद्द दाखवली, त्यांना त्यांच्या मावळ्यांनी जे सहकार्य केलं, मदत केली, ते एक प्रकारचं त्यांचं ते समर्पण होतं. जसे तानाजी मालुसरे, बाजीप्रभू, जीवा महाले यांनी त्यांना स्वतःला ते स्वातंत्र्य उभं करण्यासाठी, स्वराज्य जे आहे ते स्वराज्य सुराज्य करण्यासाठी जे कष्ट, जे धडपड, जे आत्मसमर्पण केलं, त्या तसं समर्पण सर्वांना घडलं पाहिजे. तसेच हिराईसा जे आहेत, हिराईसा ह्या भट्टवासांच्या शिष्य आहेत. त्या स्वामीच्या गेल्यानंतर भट्टवासांच्या हिराईसा या शिष्य आहेत. त्या हिराईसांना एकुलती एक मुलगी होती आणि खूप ती एकनिष्ठ होती. धर्माविषयी तिला खूप चाड होती, एकदम त्या धर्माविषयी ती खूप असं त्या धर्माविषयी तिला आवडी होती, प्रेम होतं. आणि मग एक दिवस गुरुकुळातून भट्टवास सह सर्व परिवार हिराईसाच्या भेटीसाठी गेले, हिराईसाच्या घरी गेले. हिराईसाच्या घरी गेल्यानंतर हिराईसा मातेला खूप आनंद झाला. त्यांनी ती माझ्या परमेश्वराचा हा परिवार आहे, तो माझ्या घरी आलेला आहे. आणि मग ती त्यांच्या व्यवस्थेला लागली. त्या ठिकाणी त्या हिराईसा मातेच्या मुलीचं, म्हणजे एकुलती एक मुलगी होती, ती मुलीचं आजारी होती, दुखत होतं त्या मुलीचं, खूप आजारी होती ती. परंतु तिने त्या गुरुकुळातील सर्व शिष्यमंडळी भट्टवासासहित आले होते, त्यामुळे तिने त्या मुलीकडे लक्ष दिले नाही. आणि मग त्या हिराईसाने त्या भट्टवासांसाठी स्वयंपाक केला, त्यांना भोजनाची तयारी केली. आणि भोजन वाढत असताना त्या मुलीकडे लक्ष गेलं. त्यावेळेस तिने पाहिले की आपल्या मुलीचा श्वास बंद झालेला आहे. तिने जवळ जाऊन पाहिलं, तिच्या अंगाला हात लावून पाहिला, तिचं अंग एकदम थंडगार पडलेलं होतं. आणि मग तिला समजलं की या ठिकाणी आता आपली मुलगी या ठिकाणी या जगात राहिलेली नाही, तिचा जीव निघून गेलेला आहे. आणि भट्टवासांनाही थोडंफार कळत होतं, त्यामुळे त्यांनाही समजलं की ही मुलगी, या मुलीचं देहांत झालेला आहे. परंतु हिराईसाने दुःख केले नाही. आपल्यासारखं जर त्या ठिकाणी असतं तर आपण आरडून वरडून सगळं गाव गोळा केलं असतं. आणि त्या ठिकाणी आपल्या घरी जे आलेले आहेत साधू महात्मे, त्यांना त्या ठिकाणावरून परत जावं लागलं असतं. परंतु हिराईसा मातेने तसं केलं नाही. तिने धीर धरला आणि तिने विचार केला की आपण जर या गोष्टीचा जर बोबाटा केला तर या लोकांना परत जावं लागेल आणि माझ्या स्वामींचा जो परिवार आहे तो या ठिकाणी त्यांची अवहेलना होईल. आणि त्यांची अवहेलना झाल्यानंतर हे स्वामी मला कधीच माफ करू शकणार नाहीत आणि ते स्वामींना खंती येऊ शकते. म्हणून तिने ते सर्वांना भोजन वाढलं, सर्वांना जेवू घातलं आणि तिनेही जेवून घेतलं, तिने स्वतःही जेवून घेतलं. आणि नंतर मग ती आपल्या मुलीकडे गेली आणि मग तिने सांगितलं की माझी मुलगी गेली. तेव्हा ते एक लोकसंग्रहास्तव ती रडू लागली. आणि मग त्या ठिकाणी भट्टवास जे आहेत आचार्य, ते गुरुकुलामध्ये परत गेले. परंतु परत गेल्यानंतर त्यांनी काय केलं, त्यांनी त्या हिराईसा मातेची स्तुती केली की बघा, पहा म्हणले, गुरुकुळामध्ये सांगितलं की पहा, दृढत्व असावं ते हिराईसा सारखं दृढत्व असावं, तिच्यासारखं दृढत्व असावं, धर्माविषयी तिचे जे समर्पण आहे तसं हिराईसा सारखं समर्पण आपल्यामध्ये यावं, असं दृढत्व असावं, असं सांगितलं स्वामींचं आचार्याने गुरुकुलामध्ये. आणि त्यानंतर आपल्या त्यांच्यासारख्याच सुंदर बोलाईसा, ह्या सुंदर बोलाईसा
त्या बीड जिल्ह्यामधील पैठण या गावी गेल्या आणि पैठण या गावामध्ये त्यांचा मुक्काम असताना त्या ठिकाणी त्या गावामध्ये धाडी पडली. धाडी पडल्यानंतर त्यांच्यापर्यंत ती वार्ता पोहोचली की या गावामध्ये धाडी पोहोचलेली आहे. सुंदर बोलाईचा धाडी पडलेला ऐकलं, परंतु त्या जराही घाबरल्या नाहीत, जराही डगमगल्या नाहीत. आणि मग त्यांनी विचार केला की आता ही धाडी जर आपल्यापर्यंत पोहोचली तर आपलं काही खरं नाही, आपला धर्म भ्रष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग धर्म भ्रष्ट होईल आणि आपल्याजवळ जे विशेष आहेत, जे प्रसादवत विशेष आहेत, त्यांचीही नासधूस होईल, त्यांचंही ते पण ते नष्ट होतील. आणि मग सुंदर बोलाईसांनी काय केलं, ते गावातून त्या बाहेर पळू लागल्या. त्यांनी पाठीमागं पाहिलं तर त्यांना ती धाडी त्यांच्या पाठीमागं एखाद्या यमासारखं त्यांच्या पाठीमागं ती धाडी धावत होती आणि सुंदर बोलाईसा ह्या पुढं धावत होत्या. पुढं धावत असताना त्यांनी विचार केला की आपण यांच्या हाती नाही लागायचं, आपण जर यांच्या हाती लागलो तर आपण आपला धर्म भ्रष्ट होईल आणि आपला धर्म भ्रष्ट आपल्याला होऊ द्यायचा नाही, धर्म भ्रष्ट होऊच द्यायचा नाही. आणि मग त्या पुढं पळत होत्या, धाडी त्यांच्या पाठीमागे पळत होती. आणि मग पुढे पळत असताना त्यांना एक विहीर दिसते. त्यांनी ती विहीर पाहिल्यानंतर त्यांना आनंद होतो. आपल्यासारख्यांना होईल का असा आनंद ती विहीर पाहिल्यानंतर? परंतु सुंदर बोलाईसांनी विहीर पाहिली आणि त्यांनी विचार केला की आज या ठिकाणी माझं जे धर्म भ्रष्ट होण्यापासून वाचण्याची जी जागा आहे ती जागा मला मिळालेली आहे आणि मग मी आता माझं धर्म रक्षण करू शकते असं विचार केला. आणि त्या विहिरीपर्यंत पोहोचल्या. विहिरीपर्यंत गेल्यानंतर त्यांनी देवश्री चक्रधर म्हणून त्या विहिरीमध्ये उडी घेतली आणि उडी घेतल्यानंतर त्या गतप्राण झाल्या. आणि ही वार्ता गुरुकुळामध्ये आचार्यांना भट्टभासांना का समजली आणि मग भट्टभास त्या ठिकाणी हळहळ करू लागले की अशी ही धर्मनिष्ठ हिरायसा, तिच्यामध्ये खूप दृढत्व होतं, अशी ही धर्मनिष्ठ हिरायसा आज आपल्यामध्ये नाही, दुःख करू लागले. आणि मग त्यांनी गुरुकुळामधील 2 साधूंना त्या ठिकाणी शोध घेण्यासाठी सांगितलं आणि मग ते शोध घेत त्या विहिरीपर्यंत गेले. त्यांनी त्या विहिरीमधील जे विशेष आहेत, जे प्रसादवत विशेष आहेत, ते विशेष काढले आणि आचार्य ते त्या ठिकाणी घेऊन गेलेले आहेत. तर अशा प्रकारे सुंदर बोलाईसा ह्या मनानेही सुंदर होत्या, तनानेही सुंदर होत्या आणि त्यांचे विचारही सुंदर होते. त्यांच्यासारखंच आपल्यामध्ये समर्पण आपल्यामध्ये आलं पाहिजे. असं तशाच या ठिकाणी भांडारेकारांच्या स्वामी आवारामध्ये गेले. भांडारेकार आपली पोथी सकाळच्या बारी आपली पोथी घेऊन पाहत होते. त्यांना काहीतरी शंका होती आणि ती शंका ते त्या पोथीमध्ये शोधत होते. आपल्याला जी शंका आहे त्यांच्या मनामध्ये ती शंका ते त्या ठिकाणी शोधत होते. आणि शोधत असताना स्वामी त्या ठिकाणी त्या भांडारेकारांच्या आवारामध्ये भिक्षेसाठी गेलेले आहेत. आणि भिक्षा हा सवाल टाकल्यानंतर भांडारेकार पाहतात, परंतु ते त्या पोथीमध्येच पाहत होतात. ते त्यांची जी शंका आहे ते त्या पोथीमध्येच शोधत होते. भांडारेकारांची लक्षच दिलं नाही स्वामींकडे. स्वामी दारांमध्ये आलेत आणि नंतर मग स्वामीच म्हणतात मागील फांकी पहा. तेव्हा ते मागील पान उलगडून पाहतात. तेव्हा त्यांच्या मनामध्ये जी शंका आहे ते शंकेचं उत्तर त्यांना त्या ठिकाणी त्या मागील फांकी पान उचकल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी सापडतं. आणि मग त्या ठिकाणी सापडल्यानंतर ते भांडारेकार विचार करतात की या ठिकाणी माझ्या मनातील जी शंका आहे ते ओळखणारे व त्यांनी ओळखलं म्हणजे हे कोणीतरी ईश्वर पुरुष असू शकतात, ईश्वर पुरुष असतील, हे मोठे पुरुष आहेत. आणि मग त्या ठिकाणी ते त्यांना पाहतात आणि जसे ज्या अवस्थेमध्ये आहेत, खांद्यावर उपरणं आहे, कमरेला धोतर आहे आणि त्याच अवस्थेमध्ये ते भांडारेकार स्वामींच्या मागे निघतात. त्यांची पत्नी त्यांना विचारते की तुम्हाला आंघोळीला पाणी काढलेलं आहे, तुम्ही कुठे निघाले? तेव्हा भांडारेकार सांगतात की मी ज्यांचा होतो त्यांच्या पाठीमागे चाललेलो आहे. आणि मग भांडारेकारांची पत्नी सांगते माझं काय? तेव्हा ते सांगतात की तुम्ही बाई घरी थांबा. आणि मग घरी थांबा म्हटल्यानंतर त्या घरी थांबतात. महादाईचा स्वामींना जेव्हा महादाईसाला हे सांगतात की
त्यावेळेस महादाईचा स्वामींना विचारतात की बाबा असं कसं होऊ शकतं? ती बाई थांबा म्हटल्यानंतर घरी कशी थांबू शकते? असे आपली बाई असं नाही करू शकत. जर आपला माणूस दीक्षेला अनुसरणासाठी जरी जायचं म्हटलं तरी आपण त्याला परमिशन देणार नाहीत, त्याला परमिशनही देणार नाहीत. आणि त्या 85-75च्या पुढे वय गेलं की आपण त्यांना दीक्षा घेण्यासाठी अनुसरणासाठी जरी परमिशन दिली तरी पण आपण काय विचार करतो की तुमच्या नावावर जी शेती आहे, तुमच्या नावावर जी इस्टेट प्रॉपर्टी आहे ती मुलांच्या नावावर करा. आणि मुलांचा पण काय भरोसा, मला सांभाळतील की नाही, काय त्यांची काय गॅरंटी? थोडीशी माझ्याही नावावर करा आणि मग तुम्ही अनुसरणासाठी जा. परंतु भांडारेकरांच्या पत्नीने असं केलं नाही. त्यांनी थांबले. त्यावेळेस स्वामी सांगतात, भांडारेकरांच्या पत्नीचं स्वामी स्तुती करतात की बाई ती आज्ञाधारक होती, ती पतीची आज्ञा मानत होती. ती पतीने रेग ओलांडली, रेग सुद्धा ओढलेली रेग सुद्धा ओलांडत नव्हती, अशी ती आज्ञाधारक पत्नी होती. यामध्ये आपल्याला भांडारेकर स्वामींच्या मागे निघतात. त्या स्वामींचा मागे गेल्यानंतर आपल्याला भांडारेकरांचं समर्पण दिसतं. परंतु त्या ठिकाणी नकळतपणे घडलेलं भांडारेकरांचे ज्या पत्नीचं जे समर्पण आहे, जे तिच्याकडून नकळत घडलेलं आहे, त्याच्याकडे आपलं कधी लक्ष जात नाही. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय. आपण कधी त्या गोष्टीचा विचारही केलेला नाही की भांडारेकरांच्या पत्नीने जो त्याग केलाय तो त्याग आपण कधी लक्षातच घेतला नाही. त्या भांडारेकरांच्या पत्नीसारखं स्वामी सुद्धा त्या भांडारेकरांच्या पत्नीचं स्तुती करतात. आणि त्या भांडारेकरांच्या पत्नीला स्वामींच्या भक्ताच्या पत्नीचा मान मिळतो की ते स्वामींच्या भक्ताची भांडारेकरांची पत्नी जी आहे ती स्वामींच्या भक्ताची पत्नी आहे, हा मान तिला मिळतो. तसंच या ठिकाणी विनायक दामोदर सावरकर हे जे आहेत ना, यांनी देशासाठी आपला देह त्यागला. त्यांना इंग्रज लोकांनी काळ्या पाण्याची शिक्षा दिली होती. परंतु काळ्या पाण्याची शिक्षा दिली, त्यांना काळ्या कोठडीमध्ये डांबण्यात आलं. आणि त्या ठिकाणी काळ्या कोठडी, ते समुद्राच्या मध्ये ती काळी कोठडी होती. त्या काळ्या कोठडीमध्ये तिथे कोणी जाऊही शकत नव्हतं, कोणी येऊही शकत नव्हतं. आणि त्या ठिकाणी त्यांना ज्या खोलीमध्ये डांबण्यात आलं होतं ती खोली अशी होती की त्या ठिकाणी सूर्याचा प्रकाशही त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हता. अशा ठिकाणी तरी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणाहून प्रयत्न केला. ते बाथरूम मधून बाहेर समुद्रामध्ये उडी मारली. आणि समुद्रामध्ये उडी मारल्यानंतर ते समुद्रामधून जे भारताची जी सीमा आहे ती खूप अंतर आहे. आणि तेवढंही अंतर ते रात्रंदिवस पोहून त्यात पाण्यामध्ये पोहत ते अंतर कमी केलेलं आहे. आणि ज्या वेळेस त्यांना समुद्राची भूमी समुद्रामधून पोहत असताना भारत मातेची भूमी दिसली, त्यावेळेस त्यांना समाधान वाटलं. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी एक गीत म्हटलेलं आहे की नेमज परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला सागरा. आणि मग ते त्या ठिकाणी म्हणजे त्यांचं पण समर्पण, त्यांची पण इतकी दृढ इच्छाशक्ती होती की परत मी माझ्या जन्मभूमीवर, माझ्या मातृभूमीवर जावं. तसं जसं सावरकरांमध्ये दृढत्व होतं तसंही आपल्यामध्ये परमेश्वराप्रती आपल्यामध्ये भावना असायला हवी, तसे दृढता आपल्यामध्ये असायला हवी, जिद्द चिकाटी असायला हवी. तसंच त्या ठिकाणी द्रौपदी, जसं द्रौपदीला कौरवाने दुर्योधनाने भरसभेमध्ये, दुःशासनाने भरसभेमध्ये ओढून आणलं होतं, त्या ठिकाणी ती द्रौपदी त्या सभेमध्ये जे तिचे देहाचे जे नातेवाईक होते त्यांना विनंती करत होती की सगळ्यांकडे विनंती करत होती. तिचे जे पती आहेत त्या पतींनाही ती विनंती करत होती की तरी सुद्धा तिचे पती तिच्या मदतीसाठी धावून आलेले नाहीत. त्या ठिकाणी तिचे गुरु द्रोणाचार्य होते, त्या ठिकाणी भीष्म पितामहही होते, परंतु ते सर्व माना खाली घालून बसले होते. विदुर काकाही माना खाली घालून बसले होते. त्या ठिकाणी तिला कोणीच त्या समयाला मदतीला धावून आलं नाही. आणि मग तिने परमेश्वराचा धावा केला, भगवंताचा धावा केला. भगवंत एका क्षणामध्ये तिच्या मदतीला धावून आल्याशिवाय राहिला नाही. आणि तसंच आपण जर परमेश्वराला जर एकदम अंतकरणामधून जर बोलवलं, अंतकरणामधून आठवण केली तर परमेश्वर आपल्याही मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही.
आणि मग या ठिकाणी स्वामींच्या सहवासामध्ये डांगरेश नावाचा पुत्र होता. तो कसा आला स्वामींच्या सहवासामध्ये? आऊसा नावाची स्वामींची भक्त होती. आऊसा सोबत तो डांगरेश स्वामींच्या सहवासामध्ये आला होता. एक दिवस एका ठिकाणी वास्तव्य असताना स्वामींना उदासी आली आणि उदासी आल्यानंतर स्वामी सर्व भक्तिजनांना सांगतात. स्वामींनी भक्तिजनांना काहीतरी काम सांगितलं होतं, परंतु ते काम त्यांनी व्यवस्थित केलं नाही, म्हणून स्वामींना उदासी आली होती. आणि मग त्या उदासी आल्यानंतर स्वामी त्या सर्व भक्तिजनांना सांगतात की तुम्ही माझ्यापासून दूर जा, मला एकांत हवा आहे, तुम्ही या माझ्यापासून दूर जा, निघून जा इथून. आणि मग सर्व भक्तिजन त्या ठिकाणाहून निघून जातात. आणि निघून गेल्यानंतर मग सगळे भक्तिजन निघून जातात, परंतु डांगरेश मात्र त्यांच्या पुढे पाय करून बसलेला असतो. सगळे भक्तिजन निघून जातात आणि मग डांगरेश समोर बसलेला आहे. डांगरेश स्वामींकडे स्वामींचं श्रीमुख अवलोकन करीत आहे. आणि मग स्वामी त्या डांगरेशांना म्हणतात, तुम्हाला काही वेगळं सांगायचं का? तुम्हाला मी सांगितलेलं तुम्हाला कळलं नाही का? तुम्हाला मी जे सांगितलं ते तुम्हीही जा इथून निघून, तुम्हीही नका थांबू. आणि मग डांगरेशला त्या गोष्टीचं दुःख वाटतं, त्याला त्याचं असं काळीज चिरल्यासारखं वाटतं. आणि मग तो उठतो, स्वामींचं श्रीचरणाचं दर्शन घेतो, स्वामींना 5 प्रदक्षिणा मारतो आणि प्रदक्षिणा मारल्यानंतर तो डांगरेश स्वामीपासून दूर निघून जातो आणि तो एका नदीमध्ये जातो. डांगरेशला खूप म्हणजे खूप दुःख झालेलं असतं. आणि मग तो जो स्वामींचा जो विरह आहे तो सहन करू शकत नाही आणि त्या विरहामध्ये तो त्या नदीमध्ये जातो. आणि नदीमध्ये गेल्यानंतर वाळूमध्ये आपलं तोंड खुपसून तो आपला देह त्यागतो. आणि नंतर मग थोडा वेळ गेल्यानंतर स्वामींचे सर्व जे भक्तिजन आहेत ते परत पुन्हा स्वामींच्या जवळ येतात. सगळे भक्तिजन जवळ येतात. स्वामी पाहतात की आपले सर्व भक्तजन आलेले आहेत, परंतु आपला एक भक्त दिसत नाही. स्वामी भक्तिजनांना सांगतात की माझा एक भक्त आलेला नाही. सगळेजण एकमेकांकडे पाहतात आणि विचार करतात की कोण आलेला नाही. भक्तिजन तर सर्वजण आलेले आहेत, परंतु त्यांच्या लक्षात येत नाही की भक्त कोण राहिलेला आहे. आणि मग स्वामी सांगतात की डांगरेश कुठे आहे? डांगरेश आलेला नाही. आणि मग हा डांगरेश जो आहे तो डांगरेश कुठे आहे त्याला शोधा म्हणतात. सर्व भक्तिजन चारीही दिशेला पाठवतात. सगळेजण सगळीकडे जातात आणि शोधतात, परंतु डांगरेश काही त्यांना मिळत नाही. ते पुन्हा स्वामींकडे येतात आणि स्वामींना सांगतात की डांगरेश काही मिळाला नाही. आणि तो स्वामींना एक जण भक्त सांगतो की तो कुत्राच आहे, किती गेलं तर त्याला बाहेर तुम्ही काढून दिलं तर गेला असेल, त्याच्या पोटा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी काहीतरी कुठेतरी भटकत असेल, इकडे तिकडे कुठेतरी गल्लीमध्ये. परंतु स्वामी म्हणतात नाही, तो तसा भटकू शकत नाही. जा म्हणले तुम्ही त्या नदीच्या ठिकाणी जा आणि तिथे शोधा त्याला. आणि भक्तजन मग त्या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी गेल्यानंतर पाहतात तर डांगरेशनी नदीच्या वाळूमध्ये तोंड खुपसून आपला देह त्याग केलेला असतो. आणि मग ते भक्तिजन पुन्हा स्वामींकडे येतात आणि स्वामींना सांगतात की स्वामी डांगरेशनी वाळूमध्ये तोंड खुपसून आपला देह त्याग केलेला आहे. तेव्हा स्वामी त्या ठिकाणी जातात. स्वामी त्या डांगरेशांना स्पर्श करतात, त्याच्या पाठीवरून हात फिरवतात आणि त्या स्वामी आपल्या भक्तिजनांना सांगतात की माणसापेक्षा सुने चांगले, म्हणजे जीव प्राण्यापेक्षा मनुष्य प्राण्यापेक्षा सुने चांगले म्हणजे कुत्रे चांगले आहे. की तो माझा विरह सहन करू शकला नाही आणि विरह सहन न झाल्यामुळे त्याने आपला देह त्याग केला. जसा डांगरेशाने त्याचा देह त्याग केला, त्याची तो विरह सहन करू शकला नाही, तसं आपल्यालाही परमेश्वराविषयी तितकीच आवडी झाली पाहिजे की आपल्यालाही स्वामींचा विरह जाणवला पाहिजे. आपल्यालाही तळमळ, आपल्या मनामध्ये सुद्धा तळमळ असावी परमेश्वराप्रती. आणि त्या ठिकाणी एकदा चिंतनीमध्ये बाबाजींना चिंतनीमध्ये एका ताईने प्रश्न विचारला की बाबाजी आनंद कुठे मिळतो? तेव्हा स्वामी बाबाजी त्या ताईंना सुंदर असं उत्तर दिलं. त्या ताईने सांगितलं की बाबा मी लग्न केलं, त्या संसारामध्ये मी आहे, परंतु त्या संसारामध्ये माझं मन रमत नाही आणि त्या संसारामध्ये सुखही लागत नाही, तेव्हा आनंद कुठे मिळेल? तेव्हा बाबाजींनी
त्या ताईंना खूप सुंदर असं उत्तर दिलं की बाई, संसाराची सीमा ज्या ठिकाणी संपते आणि ज्या ठिकाणावरून परमार्थाची सीमा सुरू होते, त्या ज्या ठिकाणी परमार्थाची सीमा सुरू होते त्या ठिकाणावरून आनंद प्राप्त होतो. ज्या वेळेस परमार्थाची सीमा सुरू होते, आपण ज्या विधी करतो त्या विधी जसे जसे आपण विधी करत जातो तसे तसे आपल्याला तो आनंद प्राप्त होत असतो. म्हणजे परमेश्वराचे ज्या सेवा दास्य आपण स्मरण करतो, चिंतन करतो, त्याच्यामध्ये आपण अनेक ज्या विधी करतो त्या विधीमध्ये आनंद मिळत असतो. तसेच नागदेव आचार्य जे आहे, स्वामींचे जे प्रथम आचार्य, ज्यांना स्वामीने प्रथम आचार्य बनवलं, स्वामी त्या ठिकाणी ज्या वेळेस त्यांच्या भावांचा गुंडाने रस्ता लुटल्यानंतर त्यांना लुटलं होतं, ते त्यांचे जे भाऊ आहेत ते व्यापारानिमित्त बाहेर जायचे आणि ते व्यापारावरून येत असताना त्यांना लुटले गेला आणि त्यांचं त्या ठिकाणी मारहाण केल्यानंतर त्यांचा जीव गेला. आणि या गोष्टीमुळे नागदेव आचार्यांना खूप दुःख होतं आणि ते विरह त्यामध्ये ते एकदम असे दुःखी कष्टी होतात आणि त्यांना ते बदल्याची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. बदल्याची भावना निर्माण झाल्यानंतर मग ते त्या ठिकाणी त्यांची भावना निष्ठुर असे होते आणि मग ते गुंडगिरीमध्ये वळतात त्या ठिकाणी. आणि मग त्यांचा जे रुद्र अवतार आहे त्यांना त्यांचे ते राहणीमान, वेणी, लांब वेणी, कमरेचं धोतर, ते सगळं हातामध्ये नंगी तलवार, आणि हे सर्व पाहून त्यांना लोक घाबरायचे, सगळ्यांना लोक घाबरायचे. आणि मग काही कारणानिमित्त त्यांचा स्वामींशी सहवास आला. त्यांच्या स्वामींचं नुसतं त्यांनी नाव ऐकलं, दादोसांनी स्वामींचं नाव घेतलं आणि ते त्यांच्या कानावर पडलं आणि कानावर पडल्यानंतर त्यांना त्या नामाने वेद निर्माण झाला. आणि मग स्वामींच्या ते सहवासामध्ये आले. पहिल्या भेटीमध्ये, दुसऱ्या भेटी स्वामींना स्वामींची त्यांना इतकी आवडी निर्माण झाली की स्वामींनी ते स्वामींच्या सहवासात राहिले आणि सहवासात राहिल्यानंतर स्वामींनी त्यांना घडवून मढवून त्यांना आचार्य ह्या पदापर्यंत पोहोचवलं. स्वामींनी त्यांनी जे त्या आचार्य पदापर्यंत पोहोचण्यासाठी जे हे केलं, त्याग जो केला, सगळं काही समर्पण, स्वामींनी त्यांना घडवून मढवून आचार्य पदाच्या योग्य केलं. त्यांनी जे समर्पण केलं, स्वामींनी जसं बनवलं ते बनत गेले. स्वामींनी सांगण्यानुसार, स्वामींच्या सांगण्यानुसार ते तसं बनत गेले. आणि ते स्वामी त्यांच्याविषयी सांगतात की बाई, हे येथीचे बोलते, म्हणजे ते जे आमच्यासारखेच ते झालेले आहेत. आणि महदाईसांना स्वामी सांगतात की तुम्ही यांना आचार्य म्हणा, त्यांना पुरी करा नागदेव असं म्हणू नका म्हणून सांगतात त्यांना स्वामी. स्वामी सुद्धा त्यांची स्तुती करतात आणि स्वामींनी पण सर्वांना त्यांना आचार्य पदाचे योग्य केलेलं असतं. तसंच स्वामींच्या सहवासामध्ये स्वामी गेल्यानंतर भट्टवासांच्या नागदेवाचार्य जे भट्टवास म्हणतात त्यांना, त्यांच्या सहवासामध्ये केसराज वासांना त्यांच्या सहवासामुळे बोध झाला. आणि बोध झाल्यानंतर त्यांना असं समजलं की या संसारामध्ये काहीच तथ्य नाही आहे आणि संसारामध्ये आपल्या जीवाची सुटका होऊ शकत नाही. आणि या संसारातून आपण आपल्या जीवाचं भलं करून घ्यायचं. आणि म्हणून केसराज वास स्वामींच्या भट्टवासांच्या गुरुकुलामध्ये राहण्यासाठी गेले. त्यांनी घरादाराचा, त्यांना सुंदर पत्नी होती, आई वडील होते, सर्वांचा त्याग केला. आणि त्याग केल्यानंतर ते गुरुकुलामध्ये राहायला लागले. गुरुकुलामध्ये राहायला लागल्यानंतर मग इकडे त्यांचे आई वडील त्यांना न्यायला आले. गुरुकुलामध्ये न्यायला आल्यानंतर ते म्हणले, मला तुमच्या संसारामध्ये मुळीच रस नाही आणि मला रस नाही, त्यामुळे मी तुमच्या सोबत काही येत नाही, मी इथेच थांबणार आहे. आणि असं झाल्यानंतर मग आई वडील विचार करतात की यांना आता कोणत्या प्रयत्न करून न्यायचं, म्हणून ते काय करतात, यांना यांच्या शास्त्रानेच हरवायचं, शास्त्राने. म्हणून ते काय करतात, काही ब्राह्मण पाठवतात. केसराज वास म्हणतात, ब्राह्मण पाठवत आहेत तर पाठवा, माझं जे शास्त्र आहे हे शास्त्र असं आहे, प्रत्येक शास्त्राचं तत्व या शास्त्रामध्ये आहे, परंतु हे शास्त्र जे आहे हे शास्त्र कोणत्याच शास्त्रामध्ये सापडत नाही. तुम्ही या, मला विश्वास आहे मी ह्या शास्त्रानेच तुम्हाला हरवून टाकेन. आणि मग ते ब्राह्मण येतात
परंतु ब्राह्मणांना केसराज वास प्रत्येक प्रश्नाला उत्तर देतात आणि त्यांना हरवून परत पाठीमागे पाठवतात. ते पाठीमागे पाठवतात, परंतु म्हणतात आता मग यांना आणायचं कसं, कोणत्या प्रयत्नाने आणायचं. आणि मग स्वामी त्यांच्या आई वडील काय करतात, त्यांच्या पत्नीला पाठवतात. आणि पत्नीला पाठवल्यानंतर पत्नी त्यांना केसराज वासांना जबरदस्तीने घरी घेऊन जाते. घरी घेऊन गेल्यानंतर केसराज वासांना आणि त्यांच्या पत्नीला एका खोलीमध्ये कोंडल्या जातं. आणि खोलीमध्ये कोंडल्यानंतर केसराज वास खाटावर झोपतात. खाटावर झोपल्यानंतर त्यांची पत्नी जाऊन पुन्हा त्यांच्या जवळ झोपते. ते केसराज वास उठतात, खाली जाऊन झोपतात. खाली झोपल्यानंतर पत्नी पुन्हा उठते, त्यांच्या जवळ जाऊन झोपते. असं अहोरात्र 7 अहोरात्र स्वामीच्या डोळ्यात केसराज वासांच्या डोळ्याला डोळा लागला नाही. आणि स्वामी केसराज वास पुन्हा पहाटे उठायचं, नदीवर जायचं, आंघोळ करायची आणि त्या ठिकाणी परमेश्वराचं चिंतन करायचं. विषयाच्या एकाच खोलीमध्ये 7 दिवस अहोरात्र राहिले. एकाच खोलीमध्ये विषयासोबत राहून, विषयाच्या खोलीमध्ये राहून ते त्या विषयाला मुळीच हे झाले नाहीत. आणि त्यांनी त्या ठिकाणी परमेश्वराला आठवत त्यांनी त्या ठिकाणी या विषयाच्या आपल्यासारख्यांना म्हणजे आपली बुद्धी भ्रमिष्ट झाली असते अशा ठिकाणी, परंतु केसराज वास जराही विचलित झाले नाहीत. आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या परिस्थितीमध्ये सुद्धा रत्नमाला हा नावाचा ग्रंथ निर्माण केला. असे हे केसराज वासांचं जे समर्पण आहे की त्यांनी परमेश्वरालाच आपल्या अंतःकरणामध्ये आठवलं. आणि त्यांच्यासारखं जे परमेश्वराच्या जे सन्निधानामध्ये जे भक्तजन होते त्यांच्यासारखं आपल्यामध्येही समर्पण यावं, आपल्यामध्येही अशीच समर्पणाची भावना निर्माण व्हावी, अशीच मी प्रभूचरणी प्रार्थना करते आणि या ठिकाणी थांबते. जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. धन्यवाद. खरोखरच आपण आपल्या विचारातून अनेक देव तो आपला करून घ्यावा. देवाला कसं आपल्या जवळ करायचं आहे हे अनेक भक्तिजनांच्या नागदेवाचार्यांच्या माध्यमातून असेल त्या अक्कांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. कारण एक कुंभार असतो, तो मातीची मूर्ती बनवतो आणि देवाला म्हणतो, हे देवा तू बी कलाकार आहेस आणि मीही एक कलाकार आहे.